कोणत्याच निवडणुका नाही आहेत, काहीच नाही आहे. तरीही राहुल गांधीची पुण्याची सभा होणार आहे आणि त्याची भीती भारतीय जनता पक्षाला का वाटते राहुल गांधीला भारतीय जनता पक्ष का घाबरतंय? ज्या माणसाची खिल्ली उडवण्यात भारतीय जनता पक्षाचे किती मोठे वर्ष गेलेत, अर्धी हयात गेली. ज्या माणसाची जी खिल्ली उडवण्यासाठी करोडो रुपये खर्च केले गेले, त्या माणसाला का घाबरताय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता काहीच नसताना का घाबरताय? इलेक्शनला दूर वेळ आहे अजून. नेमकं काय घडतंय पुण्यात आणि पुण्याची ही सभा जर झाली, तर नेमकं भारतीय जनता पक्षाला काय नुकसान होऊ शकतं? आणि मुळात राहुल गांधीला घाबरण्यासारखं नेमकं आता काय घडतंय? आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राहुल गांधींनी पुणं का निवडलं? आणि आत्ताच का निवडलं? आणि त्याचे परिणाम काय होणार? आणि तेच परिणाम भारतीय जनता पक्षानं ओळखलेत का? या सगळ्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास. आता साधी गोष्ट आहे, की आतापर्यंत म्हणजे जी यात्रा झाली, यात्रा झाल्यानंतर भारत जोडो यात्रा. भारत जोडो यात्रा झाल्यानंतर राहुल गांधीचं कमबॅक झालं. ते निवडणुकीतही आपल्याला दिसलं. आता निवडणुका होऊन, सरकार स्थापन होऊन बराच कालावधी गेलाय. सगळ्यांना वाटत होतं की काहीतरी चमत्कार होईल, काही वेगळं होईल. भारतीय जनता पक्ष सरकार आता जाणार, उद्या जाणार, परवा जाणार, सप्टेंबरमध्ये जाणार, ऑक्टोबरमध्ये जाणार. ह्या गोष्टी ऐकून लोकं वैतागले होते आणि हे याच्यात काही दम नाहीये. हे उगाच आपले काहीतरी शिट्ट्या फेकायच्या म्हणून फेकणं चालू आहे काँग्रेसकडून असं लोकांना समजलं. त्यामुळं कोणी आलं की सांगायचं भारतीय जनता पक्ष सरकार कोसळणार. तर तसं काही झालं नाही. पण भारतीय जनता पक्षाचा कॉन्फिडन्स वाढला, पण भारतीय जनता पक्षाचा कॉन्फिडन्स वाढायचा सोडून तो खचत चाललाय. जर काँग्रेस खोटं ठरलं किंवा बाकीचे विरोधी पक्ष खोटे ठरले, सरकार ढासळलं नाही, पाठिंबे ढासळले नाहीत, सरकार मजबूत उभं आहे, मग कॉन्फिडन्स डबल व्हायचा सोडून कमी का होत चाललाय? राहुल गांधीचा आवाज मोठा का होत चाललाय? राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे का नाहीत? राहुल गांधी संसदेत तुम्हाला नजरेत नजर भिडून बोलताय आणि तुम्ही संसदेत येत नाही. फक्त बाहेर सांगताय की आम्ही चर्चा करायला तयार आहे. पण 19 दिवस तुम्ही येतच नाही. हे का होतंय? तुमच्याजवळ उत्तरं नाही अशात हे मला पटण्यासारखं नाहीये. कारण तुम्ही ज्या कॉन्फिडन्सनं उत्तर दिलेत, गेल्या 10-15 वर्षात किंवा 10-12 वर्षामध्ये, ते उत्तर जर आपण पाहिले, त्याला समजा सेन्स जरी नसला किंवा त्या प्रश्नाला बुडूक-खोड काही नसलं, तरी तुम्ही उत्तर देता. बरोबर आहे. पण आता ते उत्तर तुमचे चालणार नाहीयेत हे तुम्हाला कळलंय का? लोकं आता हुशार होत चालली हे कळलंय का? की राहुल गांधींनी जनतेची डायरेक्ट नस पकडली आहे, हे तुम्हाला समजलंय. कारण सी आंदोलनातून राहुल गांधीनं वेट करणं, कित्येक दिवस वेट करणं, दबा धरून राहणं आणि ऐन अ, वेळ आली की हिट मारणं, ही स्ट्रॅटेजी तुम्हाला कळली आहे का? कारण कोणीही आंदोलन आता केलं किंवा कुठेही काही विरोध झाला किंवा सरकारच्या विरोधात कुठेही काही सुरू झालं, तर त्याचा थेट संबंध हा राहुल गांधीशी जोडला जातो, जुळला जातो आणि त्यांच्यासोबतचं एक वेगळं कनेक्शन आपोआप त्यातून युवकांचं तयार होतंय. या गोष्टीला तुम्ही घाबरलायत असं मला वाटतं. बाकीच्या अनेक राजकीय किंवा सो कॉल्ड गप्पा सांगता येतील, की हे परिणाम होतील, या परिणामामुळं असं झालं तसं. पण हे एक मेजर फॅक्ट आहे. कारण आगामी काळात ज्या काही निवडणुका होणार आहेत किंवा 29 मध्ये, त्यामध्ये आता जो जेन आहे, जेन अल्फा आहे, तो वेगळी भूमिका निभावणार आहे 2029 मध्ये आणि हाच मुद्दा राहुल गांधीनं हेरलाय, त्यामुळे पुणे निवडलंय. पुणे आणि दिल्ली यांचं कल्चर जर आपण पाहिलं एज्युकेशनली ना किंवा तरुणाईच्या दृष्टिकोनातून अत्यंत समांतर मला पाहायला मिळतं, की हे अंतर खूप कमी आहे त्या दृष्टिकोनातून. कारण जो बुद्ध्यांक आहे किंवा तरुणांचं जे काही काय म्हणता येईल त्याला व्यक्त होणं आहे किंवा विचार करण्याची प्रोसेस आहे. जे काही महत्त्वाची शहरं आहेत भारतभरात, त्यामध्ये दिल्ली आणि पुणे हेही येतं. आणि राहुल गांधी असे शहरं घेत आहे जिथं जे डॉट आहेत हे शहरांचे, ते डॉट एकत्र होत आहे. त्यातलाच एक डॉट म्हणजे पुणं. आता यामध्ये भारतीय जनता पक्ष घाबरलाय असं म्हणणं का सोयीस्कर वाटतंय? कारण इथं बघा, की एकतर देवेंद्र फडणवीस सरळ-सरळ टीका करायला सुरुवात केली. आपोआपच या सगळ्याला हाईप भेटली. दुसरी गोष्ट म्हणजे पुणे विद्येचं माहेरघर.
सध्या शिक्षणाचा मुद्दा चालू आहे. नीट्सचा जो मुद्दा झाल्यानंतर राहुल गांधी पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीनं कमबॅक त्यांनी केलंय आणि शिक्षणाच्या माहेरघरात ते येत आहे. आता इथं पुन्हा त्यांनी महिलांच्या संदर्भातली भूमिका घेतली. त्यामुळं इथलं जे काही काँग्रेसकडून प्रचार केला जातोय, म्हणजे सावित्रीच्या लेकी असेल, जिजामाता असेल, यांचा संदर्भ देऊन प्रचार केला जातोय किंवा तशा भूमिका मांडल्या जात आहेत. त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट इथं होणार आहे. पुणा असं एक ठिकाण आहे, की महाराष्ट्रातले तरुणी तिथं स्पर्धा परीक्षेची तयारी करायसाठी म्हणा, जॉबसाठी म्हणा किंवा वेगळ्या गोष्टीसाठी मोठ्या प्रमाणात गेलेत पुण्यात. म्हणजे आय-टी सेक्टर वगैरे सगळं जे काही तिथं आहे ते पुण्यात आहे. आता बहुसंख्य लोकं पुण्यात गेलेले आहेत, म्हणजे तरुण. आता तिथं त्यांनी जे काही ऐकलं, ते कुठं पसरणार आहे त्यांच्या त्यांच्या गावात, त्यांच्या त्यांच्या खेड्यात. हे जाळं एक म्हणून पुणे निवडलं. मुंबई निवडलं असतं तर लोकं तिथं बिझी आहेत. लोकांजवळ इतका वेळ नाहीये. लोकं त्यांच्या त्यांच्या कामात आहेत. बाजूला कोण राहतं आणि बाजूला काय घडतं हे त्यांना माहीत नसतं. त्यामुळं पुणं अत्यंत समर्पक शहर आहे. आता तिथं तुम्ही सभा घ्यायच्या नाहीत, परवानगी तुम्हाला नाकारली. तुम्ही तिथंच घाबरलात ही पहिली गोष्ट. दबाव वाढला. काँग्रेस म्हणतं आम्ही सभा घेऊ, परवानगी असो किंवा नसो. त्याच्यानंतर काय चित्र होऊ शकतं याचा तुम्ही अंदाज घेतला आणि परवानग्या दिल्या. बरं परवानगी दिल्यानंतर 35-40 अटी दिल्यात. तर त्या 35-40 अटी जर तुम्ही वाचल्या तर म्हणजे आता त्याला काय ड्रोन शॉट नाही घ्यायचे. आता म्हणजे याचा काही तर्क मला काही कळला नाही, की लोकांची गर्दी किती जमली होती हे ज्या महाराष्ट्रातल्या जनतेला समजू नये हा एक त्याचा उद्देश असेल तर मला माहीत नाही. पण हे असे सगळे कारभार चालू आहे आणि त्या कारभारामुळं कुठे ना कुठे राहुल गांधी पॉवरफुल म्हणून पुढे येत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आगामी काळात किंवा येणाऱ्या निवडणुकीत पंतप्रधान पदाचा चेहरा तेच असतील आणि किंबहुना अ, असं म्हणणंही गैर होणार नाही, की येणारे पंतप्रधान तेच असतील, असं एक नरेटिव्ह सध्या सेट केलं जातंय आणि त्या नरेटिव्हला लोकांचा पाठिंबा भेटतोय. त्या नरेटिव्हला तरुणाईचा पाठिंबा भेटतोय आणि हीच धास्ती अ, गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय जनता पक्ष घेतंय. आपण जर पाठीमागची प्रेस कॉन्फरन्स पाहिली तर त्याच्यामध्ये राहुल गांधी बोलले होते, की हे जोपर्यंत राजीनामा देत नाही किंवा अ, त्यांना असं वाटणार नाही, की नाही बाबा आमच्याकडून आता होत नाही हाताळणं, आम्हाला सोडून द्या. जोपर्यंत ते असं म्हणणार नाही, तोपर्यंत त्यांना झोप येऊ देणार नाही. विरोधी पक्ष काय असावा आणि विरोधी पक्ष नेता कसा असावा, याचं मोठं उदाहरण त्यांनी सेट केलं. अर्थात ज्या काही ते जे असं म्हणताय त्याच्या पाठीमागे आतल्याही बऱ्याच गोष्टी असतील, ज्या फक्त एक डायलॉगमधून ते सांगतात. लोकांना वाटतं डायलॉग आहे, पण कदाचित आतमधून ज्यांना जे मेसेज जायचा असतो, म्हणजे भारतीय जनता पक्ष असेल, मोदी, शहा कोणी असेल, त्यांना तो मेसेज जातो बरोबर एखाद्या वाक्यातून, की नेक्स्ट असं होऊ शकतं. त्यामुळं बऱ्याच अशा आतल्या गोष्टी असू शकतात, की त्या फक्त हिंट देऊन राहुल गांधी स्टेजवर बोलताय आणि त्याचा वेगळा अर्थ, वेगळा परिणाम थेट पंतप्रधानावर किंवा इतर मंडळीवर होतोय असं दिसतंय. काही असलं तरीही राहुल गांधी सध्या फॉर्ममध्ये आहेत. त्यांचा परत एक बॉल षटकारच मारला जातोय आणि पुण्यामध्येही त्यांची ही सभा वेगळ्या पद्धतीने म्हणजे विचार करा जितक्या 10-15 वर्षापासून ज्या एक एक छोटा फेज जर सोडला पोटनिवडणुकीचा, तर 10-15 वर्षात, 10-12 वर्षात तिथं जी मरगळली होती काँग्रेस, ती अचानक 10-15 दिवसामध्ये ॲक्टिव्ह झाली आणि कमालीची ॲक्टिव्ह झाली. म्हणजे असं वाटतंय की आता उद्या निवडणूक असली तर काँग्रेस इथं बाजी मारेल. म्हणजे इतकं ॲक्टिव्हनेस तिथं दिसतंय कार्यकर्त्यांचं. तर ही राहुल गांधीची जादू आहे आणि बदलणारा वेळ आहे. अर्थात सी-जी-पीचंही त्यामध्ये थोडंफार कॉन्ट्रिब्युशन आहे. सध्या 15 ऑगस्टपासून जे स्कूल ठीक करो ही मोहीम चालू आहे. त्याचा एक वेगळा अँगल आहे. तोच धागा राहुल गांधींनी पकडला आहे. एज्युकेशन हे सगळ्यांनाच महत्त्वाचं आहे. म्हणजे एखादा दुसऱ्या पक्षाचाही असेल, म्हणजे एखादा भारतीय जनता पक्षाचा समर्थक, अंधभक्त नाहीये, तो समर्थक आहे. आणि त्याला जर वाटलं, की "अरे नाही यार, मुद्दा तर बरोबर आहे ना, की शिक्षणाचंच म्हणताय आहे. मग यांना सपोर्ट केला पाहिजे." असं होतं. कारण शिक्षणाला कोणा विरोध करण्याचं काही कारण नाहीये. अर्थात काही मानसिकता आहेत, त्यांचा वेगळा हेतू असतो. पण सर्वसामान्य माणूस जो आहे, कोणताही असला तरी शिक्षणाला तो प्राधान्य देतो. आणि कोणत्याही पक्षाचा असो, भारतीय जनता पक्ष किंवा इतर शिवसेना कोणत्याही पक्षाचा असो, तो त्या काँग्रेसचा नसलाही तरी मुद्दा जर व्यवस्थित असेल, तर तो त्यांना सपोर्ट करणारा माणूस आहे. त्यामुळे हे दुसऱ्या पक्षातले आणि मध्यस्थ भूमिका घेणारे, चांगल्याला चांगलं म्हणणारे माणसंही
राहुल गांधी अट्रॅक्ट करतोय, ही सगळ्यात मोठी भारतीय जनता पक्षाची भीती आहे आणि ही सध्या पुढे येताना दिसतीये. आता मी ज्या दृष्टिकोनातून पाहतोय, तो दृष्टिकोन बरोबर आहे का? किंवा याच्याबद्दल तुमचा दृष्टिकोन काही वेगळा आहे का? असं दोन्ही जर असेल तर ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.